तर वेताल कोपर संघातर्फे सलामीचं षटक घेऊन रमेश म्हात्रे पॉवर प्लेचं षटक आहे आणि निर्धारित 4 षटकांचा सामना असेल. आजच्या दिवसातला हा 5वा सामना आहे. वराल देवी चषक 2025 दुपारच्या सत्रामध्ये हा आजच्या दिवसातला 5वा सामना. वेताल कोपर विपक्ष गावदेव वेहले. सलामीची जोडी मैदानात आलेले. स्ट्राईकला असतील दिनकर भोईर, नॉन स्ट्राईकिंगला गुरु आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते गोलंदाज रमेश म्हात्रे. मागच्या सामन्यात आपण बघितलं होतं चाविंद्र संघाने 78 धावा बनवल्या होत्या. या स्पर्धेतील सर्वोच्च अशी धावसंख्या नोंदवली. रमेश म्हात्रे पहिला चेंडू या इनिंगचा अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे होते. चांगलं क्षेत्ररक्षण झालं मात्र एक धाव रोखू शकले नाही आणि एक या धावसंख्येने अकाउंट ओपन झालेलं आहे गावदेव वेले संघाचं. ऑफस्टमच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. त्याला कट केला होता. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते अमोल आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्यामार्फत बघायला मिळालं. फक्त एकच धाव. एक धावसंख्येने अकाउंट ओपन झालेलं आहे गावदेव वेले संघाचं. पुन्हा एकदा रमेश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर गुरुसाठी या चेंडू. इथे मात्र चेंडू हवेत आहे. पाहूया शॉर्ट लेगचं क्षेत्ररक्षक जरूर झेल येण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र झेलपर्यंत पोहोचू शकले नाही. एक धाव मात्र मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 2. 2 चेंडूवर 2 सिंगल इथे आलेले आहेत.
हॅलो 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 हॅलो. तर 29 धावसंख्या झालेली आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये 8, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा. तिसरे षटक घेऊन येतो तो राजेश भोईर, क्रमांक 3चे षटक घेऊन वेताल कोपर संघातर्फे. समोर फलंदाज असेल गुरु आणि नॉन स्ट्राईकला देवीदास. देवीदास याच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत. तर व्यासपीठावर उपस्थित व्यासपीठावर उपस्थित भिवंडी नगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक राम पाटील साहेब, मी नंदूजी चौधरी यांना विनंती करील की आपल्या शुभ हस्ते राम पाटील साहेबांचा इथे सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर भिवंडी नगरपालिकेचे नगरसेवक श्री रामजी पाटील साहेब. त्यानंतर मी नंदूजी चौधरी यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर उपस्थित विश्वास पाटील यांना सन्मानित करायचं आहे. मातोश्री साविंद्राचे उत्कृष्ट असे खेळाडू आपण सध्या व्यासपीठावर बघू शकता. मातोश्री साविंद्रा ऑल टीम इथे अवेलेबल आहे. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सुदाम पाटील यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता मातोश्री साविंद्रा ऑल टीम 78 धावा त्यांनी या स्पर्धेमध्ये सर्वोच्च उच्चांक गाठलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये गावदेवी भादवड संघा विरुद्ध. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित मातोश्री साविंद्राचे उत्कृष्ट असे खेळाडू दिलीप पाटील यांना सुद्धा सन्मानित करायचा आहे. नंदूजी चौधरी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होत आहे. त्यानंतर नंदूजी पाटील यांना विनंती असेल की त्यांनी किरण पाटील यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता मातोश्री साविंद्राचे उत्कृष्ट असे क्रिकेटर किरण पाटील. त्यानंतर पंकजी पाटील, बालाराम पाटील यांना सुद्धा इथे सन्मानित करायचं आहे. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता नंदूजी चौधरी यांच्या शुभ हस्ते बालाराम पाटील यांना इथे सन्मानित केले जात आहे. तर धन्यवाद पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचे. थर्ड अंपायर तसेच व्यासपीठावर उपस्थित गुरु पाटील यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. 37 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकामध्ये 37 धावा धावफलकावर लागले आहेत. एक बस 37. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. मातोश्री साविंद्राचे उत्कृष्ट असे क्रिकेटर संजय पाटील यांना सुद्धा इथे सन्मानित करायचं आहे. शेवटचा
शेवटची ओव्हर घेऊन संदीप पाटील येतोय आणि हा पहिल्या चेंडूवर मिसफील्ड बघायला मिळाला. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केलेल्या. देविदास यांनी 2 धावांची संघाची धावसंख्या होती ते 39 धावा झालेल्या आहेत. संदीप पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज असेल देविदास. त्याचप्रमाणे मातोश्री चाविंद्रा संघाचे आणखी एक उत्कृष्ट क्रिकेटर सचिन पाटील यांचा सुद्धा इथे सन्मान होत आहे. धावसंख्या होती ती 40. चौथा आणि अंतिम षटकाचा खेळ चालू आहे. चौथ्या षटकामध्ये संदीप पाटील हा गोलंदाजी करत आहे वेताल कोपर संघातर्फे. समोर फलंदाज असेल देविदास. यावेळेचा चेंडू उत्कृष्ट असा चेंडू. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. त्यानंतर तळाली गावचे समाजसेवक कामतगर गावचे समाजसेवक जयदीप पाटील यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा आलेले सर्व पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर धावसंख्या आहे ती 41. 1-2 बाद 41. चौथा आणि शेवटचं षटक हे मार्गस्थ आहे आणि चौथ्या षटकामध्ये संदीप गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा संदीप राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय सुरेख असा चेंडू. पुन्हा एकदा टिपिकल लेग स्पिन आपल्याला पाहायला मिळते संदीप पाटील यांच्याकडून. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या अंगाला चेंडू वळला आणि अनपेक्षित उचली सुद्धा चेंडूने घेतली होती. एक्स्ट्रा बाउन्स तिथे मिळाला होता संदीप पाटील याला. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा संदीप गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय देविदास साठी. पुन्हा एकदा सुरेख असा फटका सजवलाय. षटकार. षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 47. शेवटचा आणि अंतिम षटकाचा खेळ चालू आहे. शेवटच्या षटकामध्ये संदीप पाटील गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा संदीप देविदास साठी हा चेंडू. पंचांकडून डेड बॉलचा इशारा येतोय. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे होते पण अडवू शकत नाही. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. चौकार. देविदास पाटील काही फलंदाजी करत आहे. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 3 षटकार 2 चौकार आलेले आहेत. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 51. 51 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही या षटकातले 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि या स्पर्धेचा सर्वोच्च उच्चांक आहे 78 धावा. मातोश्री चाविंद्रा संघाचा तो रेकॉर्ड आहे आणि गावदेवी भादवड या बलाढ्य संघासमोर त्यांनी त्या धावा बनवल्या होत्या. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतलेली आहे. झेल सुटतोय. जीवनदान मिळतोय. रोहित म्हात्रे यष्टीरक्षक यांच्या हातून तो झेल सुटलेला आहे
एक धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 52. शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंगचा. समोर फलंदाज आहे राहुल. अतिशय सुरेख असा फटका सजवलाय आणि चेंडू येतोय सीमारेषे बाहेर. षटकार. चार षटकांचा खेळ इथं संपलेला आहे. 4 षटकामध्ये 58 धावा झालेल्या आहेत आणि 59 डावांचं आव्हान असेल ते वेताल कोपर या संघासमोर. पहिल्या षटकाचा विचार केला तर रमेश म्हात्रे यांच्या षटक होतं, त्यामध्ये 8 धावा खर्च झाल्या. त्यानंतर अनिल म्हात्रे यांच्या षटकामध्ये 21 धावा आल्या. त्यानंतर राजेश भोईर याचे षटक होतं, त्यांनी सुद्धा 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये जे षटक संदीप पाटील यांच्या नावे आहे आणि त्यांनी 21 धावा त्या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. तब्बल 58 धावा झालेल्या आहेत. 59 धावा बनवायच्या आहेत वेताल कोपर या संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि सकाळपासून आपण बघत आहोत धावा होत आहेत. धावांच्या राशीच्या राशी इथे आजच्या दिवसामध्ये उभारल्या जात आहेत. चला दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात करा. वेताल कोपर संघासमोर धावांचं लक्ष 59. नक्कीच आजच्या दिवसातून अल्पेश गायकवाड या खेळपट्टीनं अगदी गोलंदाजांची अक्षरशः पिसं उपटलेली आहेत. आज प्रत्येक सामन्यातून 50+ 70+ देखील धावा दिलेली आहेत. नक्कीच अगदी मातोश्री 40+ चाविंद्र संघानं तर या स्पर्धेतून सर्वात मोठी धावसंख्या आपल्या नावावर कोरलेली आहे. तब्बल 70 धावा त्यांनी ठोकलेली आहेत. आणि या सामन्यातून देखील गावदेवी वेले संघानं 58 बनवल्यात आणि 59चं लक्ष आहे. चला पंच भाऊ पाटील सर तुम्हाला एक खुशखबर आहे. मंगेश भोईर साहेबांनी देखील आपल्या आधीची मॅच पाहिली आणि त्यांनी देखील 500 रुपये तुम्हाला डिक्लेअर केलेत. मंगेश भोईर त्यांनी देखील सांगितलं आहे भाऊ पाटील सरांना अजून काही आगले वेगळे अंदाज करायला सांगा आणि माझ्याकडून देखील 500 रुपये येतील, ऑनलाईन येतील. संजयभाई म्हात्रेंचे 500 आलेत, ऑनलाईन येतील. तुम्ही डान्स करा, ते तुम्हाला नक्कीच 500 रुपये पारितोषिक जमा करतील.
बघूया गावदेवी वेले संघ एक ताकदवान संघ म्हणून खूप कमी दिवसातून या संघाने देखील आपल्या नावाची ताकद या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळमध्ये दाखवून दिलेली आहे. एक चांगला संघ म्हणून नावारूपाला आलेला आहे. देवीदास म्हात्रे, संतोष म्हात्रे, दिनकर भोईर, गुरु थले, हरेश भोईर, भालचंद्र म्हात्रे असे कित्येक चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. धनाजी थले आणि या संघाला सुरुवातीला चांगला सपोर्ट दिला तो बालाराम पाटील असतील गोल्डमॅन आणि नक्की सूर्यकांत भाऊ पाटील असे वेले गावातून बरेचशा दानशूर दातेने देखील हा संघ उभारण्यासाठी चांगलं सहकार्य दाखवलेले आहे. चला चला सामना लगेच सुरू करा. आजच्या दिवसातून आपण हा 5वा सामना पाहतोय. अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. 2:47 झालेली आहेत. बघूया सलामीवीर जोडी आपण पाहतोय. आज उमेश पाटील अनिल म्हात्रेंच्या जोडीला आलेत. 59 बनवायचे आहेत आणि पहिला ओव्हर घेऊन आलाय गावदेवी वेले संघाचा गोलंदाज देवीदास म्हात्रे. या सामन्यासाठी पंच सुनील म्हात्रे आणि भाऊ पाटील सर आणि अगदी 10 खेळवणं घेऊन गावदेवी वेले संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. मंगेश पाटीलच्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी आहे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू स्लॉग सीपच्या अंदाजानं काय झेल टिपलाय डीप मिड विकेट रिझनला. फलंदाज बाद अनिल म्हात्रे इज गॉन. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट. एकोणसाठ बनवायचे आहेत आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज अनिल म्हात्रे झेलवाद झालेत. वेले संघाकडे आज एक खेळाडू कमी आहे. एक वेल अशी होती की वेले संघाचे नक्कीच इथे 2 धावांचा पेनल्टी पंचाने डिक्लेअर केलाय. वेले संघाकडे 22 ते 24 खेळाडू अगदी जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळायचे. 43 धावावर आलेत. नक्कीच येतील अजून येतील आपल्याकडे. देवीदास म्हात्रेने सांगितले, मला वाटलं धावा सांगितलंय का, खेळाडू सांगितले. यस असो. हरेश भोईर देखील असतायत. चांगला संघ आहे. वेले गावातून प्रथमच या संघानं 40+ क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि चांगली ताकद या संघटनेमध्ये आपल्या गावाच्या नावाची त्यांनी दाखवलेली आहे. रोहित म्हात्रे दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल घेऊन वेताल कोपर संघाच्या फलकाला इथे त्यांनी सुरुवात केलेली आहे. 1-1. देवीदास म्हात्रे अगदी शॉर्ट रनअपनं गोलंदाजी करत आहेत. फ्लायटेड डिलिव्हरी टाकण्यामध्ये माहीर असे गोलंदाज आहेत. बघूया एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला आहे आणि फलंदाज रोहित म्हात्रे इज गॉन. धक्के बे धक्का दे धक्का. आतापर्यंत 2 फलंदाज हे बाद झालेले आहेत. नक्की चांगली सुरुवात आहे गावदेवी वेले संघाकडून. असं म्हटलं जातं की सुरुवात चांगली झाली तर शेवट देखील चांगला होतो. अगदी वेले संघ त्याच्यावर खरा उतरलाय. फलंदाजीतून सुरुवात चांगली केली आणि गोलंदाजीतून देखील त्यांच्याकडून सुरुवात चांगली झालेली आहे. इथे वेताल कोपर संघाचा क्रमांक 4 वर नवीन फलंदाज आलेत किशोर. नक्कीच 12वे खेळाडू हरीश पाटील आमच्या समालोचक कक्षामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मातोश्री 40+ चाविंद्र संघासमोर बघूया वेले की कोपर, कोपर की वेले. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आपण यानंतर लगेच खेळणार आहोत. सकाळच्या 17वर 2 विजय ज्वाली कामतघर या संघानं नोंदवलेले आहेत.
हा चेंडू अगदी फ्लायटेड डिलिव्हरी, जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि पुन्हा एकदा आलाय डॉट. देवीदासची खासियत आहे असे चेंडू टाकण्यामध्ये माहीर असा गोलंदाज. शेवटचा एक चेंडू, धाव फक्त एक आणि गडीबाद झाले 2. अनिल म्हात्रेची महत्वाची विकेट पहिल्या चेंडूवर झेलबादच्या स्वरूपात बाद केलं होतं देवीदास म्हात्रेनं. त्यानंतर रोहित म्हात्रेला धावचीत बाद केलाय. बघूया मंगेश पाटील चेंडूच्या समोर आहेत. येथे दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. मंगेश पाटीलच्या खांद्यावर पुन्हा एकदा संघनायकाची जबाबदारी गावदेवी वेले संघानं सोपवलेली आहे. 1 ओव्हर 2-3 अशा पहिल्या ओव्हरमध्ये स्थिती आहे. भाऊ पाटील सर आता मेन पंचांच्या भूमिकेत आलेले आहेत आणि संपूर्ण आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ कमिटीचं देखील लक्ष आता भाऊ पाटील यांच्यावर आहे, केंद्रित केलेलं आहे. संजयभाई म्हात्रे यांनी 500 दिलेत. मंगेश भोईर कार्याध्यक्ष यांनी देखील 500 रुपयाचं पारितोषिक भाऊ पाटील सरांना जाहीर केलेलं आहे. शिवा भोईर ओव्हर नंबर 2 साठी. चला चला वेले संघ स्पीडअप करा मित्रांनो. बघा आपल्याकडे अजून भरपूर सामने शिल्लक आहेत. आपल्याला आजचे सामने आजच कव्हर करायचे आहेत. उद्याच्या गटातील देखील एक सामना आपल्याला आज खेळवायचा आहे. बघूया फटका येतोय लॉंग ऑन रिझनला. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि तिसरीसाठी इथे बघूया फलंदाज किशोर धावचीत बाद झालेत. 2 धावा येतील. 2 धावीने संघाची टोटल 5. चला येणारा फलंदाज आपण तयार राहा. राजेश भोईर, नक्की संतोषजी चौधरी आपल्या वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ चे सदस्य आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज LED TV स्पॉन्सर झालेली आहे. मंडळाच्या वतीनं आपलं देखील खूप खूप आभार. राजेश भोईर नॉन स्ट्राईकला मात्र ती उमेश पाटीलचा क्लास षटकार, चांगला फटका आपण पाहिलाय. नक्कीच या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज म्हणून आपण जी LED TV पाहतोय, स्वर्गीय हेंदर सकाराम चौधरी यांच्या स्मरणार्थ मान्य श्री संतोष हेंदर चौधरी यांनी आम्हाला ती स्पॉन्सर केली आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचे देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. इथे बॅटची आउटसाइड एज लागलेली आहे. चेंडू चालला अगदी शॉर्ट फाईन लीगच्या रिझनमध्ये. 2 धावा इथे पूर्ण झालेत. 2 धावीने संघाची टोटल 13. चेंडू टाकून झालेत 9 आणि बनवायचे आहेत 59 धावा बनवायचे आहेत. येणाऱ्या फलंदाजीमध्ये राजेश भोईर तर आलेले आहेत, विनायक पाटील आहेत, सँडी पाटील आहेत. आज मोठे शेखर पाटील संघामध्ये नाही आहेत. बघूया केशव पाटील यांच्याकडून देखील वेताल कोपर संघाला शुभेच्छा आहेत. आमच्या भिवंडी शिवबा ग्रुपचे पदाधिकारी आहेत केशव पाटील आणि माजी ग्रामपंचायत सदस्य देखील कोपरचे राहिलेले आहेत. त्यांच्याकडून देखील या संघाला आणि तसेच आपले सर्वांचे कोपर ग्रामपंचायतचे कार्यसम्राट सरपंच हेमंतजी घरात
साहेबांकडून देखील या स्पर्धेला आणि त्यांच्या संघाला शुभेच्छा. तसेच रुपेश करत असतील सर्वांचं सहर्ष स्वागत. बघूया इथे दुसरीचा प्रयत्न आणि अगदी दोन्ही फलंदाज आपल्या घरामध्ये सुखरूप. फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगलनं धावसंख्या 14वर जाऊन पोहोचलेली आहे. 11 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 14 धावा लागलेत. बघूया राजेश भोईर या संघातील एक सर्वात ताकदवान खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय आणि या पहिल्या चेंडूवर अगदी आपण पाहिलं तर चेंडू डीप मिड विकेट रिझनला ट्रॅव्हल होतोय. बघूया दुसरीचा चांगला प्रयत्न होतोय. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. बॅकअपसाठी अगदी मंगेश पाटील तयार होते. चांगली फिल्डिंग मंगेश पाटील यांच्याकडून आपण पाहिली तर आतापर्यंत 2 चेंडू त्यांच्या दिशेने आलेत आणि दोन्ही चेंडू अगदी व्यवस्थितरित्या त्यांनी पकडलेले आहेत. 2 धावीनं संघाची टोटल पोहोचली 16वर. अजूनही 43 धावा 12 चेंडूमध्ये शिल्लक आहेत. बघूया 12 चेंडूमध्ये 43 आणि गोलंदाजीसाठी आलाय. नक्की संघातील एक सर्वात वेगवान गोलंदाज सतीश थले. बघूया आज नारायण पाटील देखील इन ॲक्शन मध्ये आहेत. नारायण पाटील, गुरु थले या संघाचे माजी संघनायक राहिलेत. देवीदास म्हात्रे असतील. मात्र आज या स्पर्धेतून मंगेश पाटीलला पुन्हा एकदा संघनायक म्हणून संधी गावदेवी वेले संघानं दिलेली आहे. 12 मध्ये 43 धावांचं समीकरण शिल्लक आहे. चला वेल कमी घ्या प्लीज. 2:58 झालेली आहेत. अजून आपल्याला आजच्या गटातून 3 सामने आणि त्यानंतर आपल्याला उद्याच्या गटातून एक सामना देखील आज खेळवायचा आहे. नक्कीच अगदी वेले संघाची एक चांगली माहिती आमच्यापर्यंत अल्पेश गायकवाड यांनी पोहोचवलेली आहे की आपण या संपूर्ण भिवंडी ग्रामीण क्रिकेट कमिटीमध्ये जे 70-70चे चेंडू यूज करतोय ते तब्बल 90 बॉक्स गावदेवी वेले संघानं सरावासाठी पूर्ण सीझनसाठी घेतलेले आहेत. क्या बात आहे. आणि अल्पेश गायकवाड यांनी हा सौदा करून दिलेला आहे. ते चेंडू अल्पेश गायकवाडनं त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. नक्कीच अगदी थोडीशी चुकीची दुरुस्ती. धन्यवाद. अगदी पंचांकडे, समालोचनांकडे आणि गुणलेखनकडे आता सर्वांचं लक्ष ऑनलाईन आपण आहोत. 2 धावा पॅनलच्या ऍड केलेत. सुधारित धावसंख्या झाली 16वरून 18वर आणि आता बनवायचे 41. हा चेंडू उमेश पाटीलनं काऊकावरून रिझनला उडवलाय. झेल ड्रॉप झालाय. दुसरीसाठी निघालेत. बघूया आणि ते आता फलंदाज उमेश पाटील यांना परतावं लागेल. धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद. आता 11 मध्ये 40. 11 चेंडू आहेत आणि 40 बनवायचे आहेत. 19 बनलेत. आज विनायक पाटील याला मागे ठेवलाय आणि सँडी पाटील आलाय. नक्कीच गोलंदाजीतून संदीपनं देखील 21 धावा खर्च केल्या. अनिल म्हात्रेनं 21, रमेश म्हात्रेनं 8 आणि राजेश भोईरनं 8 अशा धावा कोपर संघाच्या गोलंदाजांनी खर्च केलेत. अनिल म्हात्रेचा आज दिवस नाहीये. गोलंदाजीतून 21 दिल्या आणि फलंदाजीतून भोपळा देखील फोडता आला नाहीये. बघूया इथे सँडीने 21 दिलेत. सँडी किती वसूल करतायत. राजेश भोईर यांचा ताकदवान फटका. अगदी कुमार विशाल भगवान चौधरी टॉस बॉक्स मध्ये चेंडू सेफ लँड झाला होता. सतीश थलेला षटकार ठोकणं हे सोपं काम नाही आहे. अगदी ते दुसऱ्या चेंडूवर सतीश थलेला आसमान दाखवलाय. राजेश भोईर एक चांगले फलंदाज आहेत
आणि वेताल कोपर संघामध्ये चांगले फलंदाज म्हणून त्यांची वर्णी लावलेली आहे. धावसंख्या 25, 11 मध्ये 40 होते आणि या चेंडूवर षटकार आलाय. आता 10 मध्ये 34. हा फटका अगदी चाललाय, बघूया ऑन साईडला. एका टप्प्यानं चेंडू सीमा पार. राजेश पाटील याने 10 का दम दाखवलाय सतीश तलेला. नक्कीच मंगेश पाटील थोडेसे अगदी चिंतित आहेत. सतीश तलेला काहीतरी टिप्स कानमंत्र देत आहेत. नाही, भाऊ पाटील सरांना तर भरपूर कॉल मेसेज येतील. सध्या गोट्या या पंचाने संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपलं नाव लौकिक केलेलं आहे. त्याच अगदी नावाला साजेशी कामगिरी सध्या आपले भाऊ पाटील सर देखील मैदानामधून करतायत. सुनील म्हात्रे सरांचे आपण इशारे पाहत होतो, मात्र आता त्यानं थोडंसं त्यांनी मागे सोडलाय. काहीतरी नवीन इथे सुरू केलेलं आहे. आज संजयभाई म्हात्रे साहेबांनी देखील त्यांना 500 रुपये दिलेत. त्यांनी सांगितलं 250 त्याला द्या आणि 250 थांबून ठेवा, उद्याचा दिवस बाकी आहे अजून. मंगेश दादा भोईरनं देखील 500 रुपये पारितोषिक जाहीर केलंय. सर आले नाही, ऑनलाईन आहेत, येतील. हा फटका चालला अगदी मिड ऑफ रिझन मध्ये. चांगली फिल्डिंग, एका टप्प्यानं चेंडूला पकडलाय. वा, अगदी चेंडूवर समोर धावून आले होते. चांगले क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एक सिंगल मिळेल. शिवा भुईर तिथे उपस्थित होते. धावसंख्या 32, बनवायचे 59 आणि 17 मध्ये बनलेत 32 आणि आता येणाऱ्या 7 मध्ये शिल्लक आहेत 27. 7-27. हा चेंडू स्टंपच्या वरून गेला. अगदी चेंडूला फाईन लेगला खेळायचा मनसुबा बनवला होता. चांगली चेंडूची समाप्ती सतीश थलेनं केलेली आहे. आता 6 मध्ये 27. चला मातोश्री चाविंद्र संघ, आपण देखील तयारीला लागा. चालू सामन्यातून विजेत्या संघाबरोबर आपल्याला स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसातून दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना खेळायचा आहे. हा सुदाम पाटीलची बॅट बोलत आहे मैदानातून. पहिल्या सामन्यातून 38 धावा बनवलेत. गोलंदाजीसाठी हरेश भोईर. बघूया 6 मध्ये 27 बनतील की थांबतील. चला जरा स्पीडअप करा प्लीज. विनाकारण आपण अधिक वेळ घेऊ नका. या सामन्यानंतर आपल्याला अजून 3 सामने इथे खेळवायचे आहेत. पहिला चेंडू अगदी खोदून काढलाय. काय ताकद आहे, वा, अप्रतिम. अगदी चेंडू षटकारासारखा नव्हता, मात्र जागा बनवली आणि अगदी चेंडूला पाठवलाय सीमापार. 6 मध्ये 27 आणि पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून सामन्याचे आव्हान जिवंत ठेवलेले आहेत वेताल कोपर संघाचे फलंदाज राजेश भोईरनं. 6 धावेने आता संघाची धावसंख्या पोहोचली 32 वरून 38 वर. आता 5 मध्ये 21 आणि या खेळपट्टीवर 5 मध्ये 21 देखील कमी आहेत. जर अशी फलंदाजी झाली तर नक्कीच त्या धावा बनतील. बघूया, हरेश भोईरवर थोडासा दबाव असेल, कारण की आता पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर गोलंदाजाच्या मनामध्ये काय विचारमय सुरू असतील. वेलकम अनिकेत डीजे. चांगली म्युझिक सिस्टीम, चांगला आवाज आमचा या क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं उत्तम काम अनिकेत डीजेच्या माध्यमातून केलं जातोय. 5 चेंडू 21. हवा चांगली आहे. उजव्या हाताच्या फलंदाजीसाठी पोषक वातावरण. इथे हा फटका देखील चाललाय. लॉंग ऑफ रिझनला षटकार. दोन मध्ये 2.
काय फलंदाजी आहे. कॅमेरेवाल सावकाश जरा, कॅच घ्यायला पकडू नका, उठू नका तिथून. 4 चेंडू 15 धावांवर सामना येऊन थांबलाय. पहिल्या 2 मध्ये 2. हा मिस टाइम फटका बघूया. यष्टीरक्षक गुरु थले चांगले प्रयत्न करतायत. शॉर्ट लेगला चेंडू सेफ लँड झाला. तिसरीसाठी नक्की सँडी करून प्रयत्न होतोय, मात्र राजेश भोईर तयारीत नव्हते. धावा मिळतील 2. आता 3 मध्ये 13. 3-13 एका संघाचे तर वाजणार आहे. 3-13 नक्कीच. मात्र तो संघ कोण आहे आज? हरेश चौधरी खुश आहेत. आज संघ देखील इन ॲक्शन मध्ये असेल. मात्र आमच्या हरेश चौधरींना सामना शिमर्शीच्या बाहेरूनच बघावा लागेल. त्यांना सूचना आलेली आहे आणि त्यांनी थंब दाखवलाय. त्यांनी कमिटीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. नक्कीच ज्या ज्या संघाच्या खेळाडूंना आपल्या संघटनेनं थांबण्यासाठी सांगितलेले त्यांनी जरूर थांबा. कमिटीचा मान सन्मान ठेवा. कमिटीला सहकार्य करा. तीन चेंडूमध्ये 13 वर सामना येऊन थांबलाय. 6 मध्ये 27 होत्या. राजेश भोईरवर भरपूर विश्वास दाखवलाय सँडी पाटीलनं. येणाऱ्या फलंदाजामध्ये विनायक पाटील सारखा एक स्फोटक फलंदाज ज्यांचं येणं बाकी आहे. आज रोहित म्हात्रे आणि अनिल म्हात्रे मध्ये चर्चा जरूर होईल आज सामना संपल्यानंतर, कारण की आज दोन्ही फलंदाज अपयशी ठरलेत. सामना येऊन थांबले 3-13. 59चं लक्ष आणि चांगली फाईट देताना आपण पाहतो वेताल कोपार. हा फटका बघूया ऑन साईडला चाललाय. 1 पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि राजेश भोईर दुसरीसाठी पोचलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता 2-11. मानकुली संघाला 2 आल्या होत्या रांजणोली संघाच्या अगेन्स्ट. इथे कोपर संघाला 2-11 आलेत. म्हणजे दोन्ही चेंडूंवर 2 मोठे फटके मारावेच लागतील. नक्कीच करो या मरो आहे. बघूया आता कोण हिट आउट होतोय की गेट आउट होतोय. 2 चेंडू 11 धावा आणि हा फटका उडवलाय. काय ताकद आहे. नक्कीच अगदी आज या खेळपट्टीनं गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केलेली आहे. आणि हा फटका विजय षटकार. काय फटका खेळलेत. वा 60 धावा बनवल्यात. तब्बल 60. अगदी 59 बनवायच्या होत्या आणि ते हरेश भोईरनं तब्बल 28 खर्च केलेत. एका ओव्हरमध्ये 28. हडलक गावदेवी वेले आणि गुड लक वेताल कोपार. आणि हेमंतजी गलात यांच्याकडून देखील नक्कीच वेताल कोपर संघाचं अभिनंदन झालेलं आहे. धन्यवाद जगदीशजी पाटील, चेतनजी पाटील, रुपेश गरात, हेमंतजी गरात, आपले ऑल ग्रामपंचायत कमिटी मेंबर आणि ग्रामस्थ कोपरच्या वतीनं नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत. हडलक मंगेशजी पाटील, हडलक गावदेवी वेले. नक्कीच आपण पाहू शकता ॲक्शन रिप्ले मध्ये
एक मध्ये 5 आणि हा राजेश भोईर यांचा क्लास घुटना टेक आणि सिक्सर दे. काय फटका खेळलेत, वा अप्रतिम फटका. षटकार ठोकून आपल्या संघाला विजयश्री त्यांनी खेचून आणलाय. अभिनंदन. आणि या सामन्याचे सामनावीर नो डाऊट ज्यांच्या फलंदाजीतून आल्या नाबाद 43 धावा राजेश भोईर इज द मॅन ऑफ द मॅच. नक्कीच महेश पाटील साहेबांना विनंती आहे, साहेब आपले शुभ हस्ते. नक्कीच रामशेठ पाटील दोन्ही विद्यमान नगरसेवक आहेत आपल्या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे. एका बाजूला आपण रामशेठ पाटील पाहतो आणि दुसऱ्या बाजूला महेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही सामनावी ट्रॉफी, जी आम्हाला दर्शन सुनील चौगुले यांनी स्पॉन्सर केली आहे. शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली ही सुंदर ट्रॉफी. अभिनंदन राजेश भाऊ, बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच. नाबाद 43 धावा.